हरे कृष्ण. श्री श्री षड गोस्वामी अष्टक श्रील श्रीनिवास आचार्य रचित याचा अभ्यास आपण आजपासून करणार आहोत. पहिलं कडवं बघूया. तर पहिल्या कडव्यात शेवटची जी ओळ आहे चौथी, तीच ओळ सर्व या 8 कडव्यांमध्ये आहे. ती आधी वाचूया. वंदे रूप सनातनौ रघुयुगौ श्री जीव गोपालकौ. तर श्रीनिवास आचार्य हे गीत लिहिताना, अष्टक लिहिताना नमन करत आहेत या 6 गोस्वामींना. वंदे म्हणजे मी वंदन करतो. रूप म्हणजे श्री रूप गोस्वामी, श्री सनातन गोस्वामी. नंतर आहे रघुयुग. युग म्हणजे 2. तर रघु हे 2 आहेत, म्हणजेच श्री रघुनाथ दास गोस्वामी आणि श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी. श्री जीव म्हणजे श्री जीव गोस्वामी आणि गोपालकौ म्हणजे श्री गोपाल भट्ट गोस्वामी. तर गोपालकौ म्हणजे काय, आणि त्यांच्या सहित हे सगळे आहेत. त्या 6 गोस्वामींना मी वंदन करतो. तर पहिली ओळ बघूया. कृष्णोत्कीर्तन गान नर्तन परौ. कृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्ण. उत्कीर्तन म्हणजे त्यांचा गुणगौरव केल्यामुळे, त्यांचे कीर्तन केल्यामुळे. गान नर्तन परौ तर त्यांचं गुणगान केल्यामुळे, त्यांच्या कीर्तनामध्ये नृत्य केल्यामुळे. परौ परौ म्हणजे काय, मग्न असलेले. तर हे सगळे गोस्वामी आहेत, ते भगवंतांच्या गुणगानामध्ये मग्न आहेत, नर्तन करत आहेत. आणि प्रेमामृतांबो निधी. तर प्रेम अमृत म्हणजे भगवत प्रेमाचं अमृत. आणि अंभोनिधी, अंभोनिधी म्हणजे काय, पाण्याचा साठा असलेला समुद्र. तर असे हे जे गोस्वामी आहेत ते भगवत प्रेमाच्या सागराप्रमाणे आहेत. दुसरी ओळ बघूया. धीरा धीर जन प्रिय प्रिय करौ निर्मत्सरौ पूजितौ. धीरा धीर जन म्हणजे धीर आणि अधीर जन. धीर म्हणजे संयमी जन, अधीर म्हणजे असंयमी जन. तर अशा लोकांना प्रियौ जे प्रिय आहेत, प्रिय करौ म्हणजे सगळ्यांना आनंद देणारे आहेत, सगळ्यांचं प्रिय करणारे आहेत. निर्मत्सरौ जे कुणाचाही मत्सर करत नाहीत, द्वेष करत नाहीत. पूजितौ जे सर्व प्रकारे पूजन करण्यास योग्य आहेत. तिसरी ओळ आहे. श्री चैतन्य कृपा भरौ भुवि भुवो भारावहंतारकौ. श्री चैतन्य कृपा भरौ. तर ह्या षड गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त केलेली आहे. श्री चैतन्य कृपा भरौ. भुवि भुवो. भुवि म्हणजे काय, या भौतिक विश्वात, या जगतामध्ये. भुवो म्हणजे या भौतिक जगताचा. भारावहंतारकौ म्हणजे भार. भार म्हणजे काय, बर्डन, ओझं. आणि अवहंतारकौ म्हणजे नष्ट करणारे आहेत. तर असे हे जे 6 गोस्वामी आहेत ते या भौतिक जगतातील बद्ध जीवांचा उद्धार करून त्या जीवांना कृष्ण भक्ती करायला शिकवतात. आणि असे जे बद्ध जीव आहेत ज्यांनी भौतिक शरीर धारण केलेलं आहे, त्यांच्या मनातील जी वाईट प्रवृत्ती आहे, वाईट वृत्ती आहे, त्याचं ओझं या षड गोस्वामींनी नष्ट केलेलं आहे. म्हणून त्यांना म्हटलं जातं भुवि भुवो भारावहंतारकौ. तर हे पहिलं कडवं आपण गाऊया. कृष्णोत्कीर्तन गान नर्तन परौ प्रेमामृतांबो निधी. धीरा धीर जन प्रिय प्रिय करौ निर्मत्सरौ पूजितौ.
श्री चैतन्य कृपाभरो भुवि भुवो भारावहंतारको वंदे रूप सनातनौ रघुयुगौ श्री जीव गोपालक. तर भाषांतर वाचूया. मी आदरपूर्वक सहा गोस्वामी श्री रूप गोस्वामी, श्री सनातन गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी यांना वंदन करतो, जे सदैव कृष्ण नामाचे कीर्तन आणि नृत्य करण्यात मग्न आहेत. ते भगवत प्रेमाच्या सागराप्रमाणे आहेत. ते धीर आणि अधीर अशा दोन्ही प्रकारच्या लोकांमध्ये प्रिय आहेत, कारण ते कोणाचाही द्वेष करीत नाहीत. त्यांच्या सर्व क्रिया या सर्वांना आनंद प्रदान करणाऱ्या आहेत आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्यावर विशेष कृपा केली आहे. अशा प्रकारे ते, हे जे सहा गोस्वामी आहेत, ते या भौतिक विश्वातील बद्ध जीवांचा उद्धार करणाऱ्या कार्यात मग्न आहेत. श्री श्री षड गोस्वामी अष्टकम की जय. हरी बोल.